एके दिवशी एक म्हातारे कबूतर डोळ्यात अश्रू घेऊन माता पार्वतींच्या पायाशी येऊन बसले. त्या क्षणी ध्यानात असलेले भगवान शंकर जागे झाले आणि पार्वती मातेच्या कानाशी प्रेमाने म्हणाले, हे पार्वती, या अश्रुपूर्ण कबुतराची कथा जर पृथ्वीवरील मनुष्याने श्रद्धेने ऐकली तर या कथेचे फळ इतके मोठे भेटेल की त्याचे जीवन धन, धान्य आणि सुख समृद्धीने भरून जाईल. मनातील इच्छा पुढच्या काही क्षणात पूर्ण होईल आणि जो मनुष्य ही कथा दुर्लक्ष करेल त्यांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. त्यांच्यावर माझी कृपा कधीही होणार नाही. कितीही मोठे रोग, शत्रू किंवा संकटे असली तरीही ती नाहीशी होतील. गरिबी, दुःख, साडेसाती, पनवती दूर होईल आणि भक्ताच्या जीवनात शांती, समाधान आणि ऐश्वर्य लोळण घालत येईल. हे माझे वरदान आहे. फक्त भक्तांनी ही कथा श्रद्धेने, प्रेमाने ऐकली पाहिजे. ही कथा आपल्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे दूर करतील. तुमच्या भोवती भगवंताचे संरक्षण कवच निर्माण करतील आणि तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, हे प्राणप्रिय, मला नक्कीच ही पवित्र कथा ऐकायची आहे. कृपा करून तुम्ही या कथेची सुरुवात करा. भगवान शंकर प्रेमाने उत्तरले, हे देवी, पण एक वचन द्या. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐकाल आणि पृथ्वीवर जाऊन तिचा प्रचार कराल तरच मी तुम्हाला ही कथा सांगेन. पार्वती माता वचन देतात आणि मग भगवान शंकर या अद्भुत कथेला सुरुवात करतात. भक्तांनो, या पवित्र कथेच्या श्रवणाने तुमच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, रोग, शत्रू आणि संकटे पळून जातील. ज्याने ही कथा शेवटपर्यंत ऐकली त्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि श्रीमंतीचे साम्राज्य येईल. म्हणूनच कथा सुरू होण्याआधी सर्वांनी भक्तिभावाने लिहा, सांब, सदाशिव, जय माता पार्वती आणि या पवित्र कथेला किमान एका भक्तापर्यंत पोहोचवा. कारण भक्ती जितकी वाटली जाते तितकी ती वाढते आणि देवकृपा आयुष्यभर सोबत राहते. चला तर मग आजच्या या अद्भुत आणि वरदानदायी कथेला सुरुवात करूया.